प्रदीप आपल्या पत्नीला घेऊन दवाखान्यात गेला. पत्नीला डिलिव्हरीसाठी आतमध्ये घेण्यात आलं. प्रदीपला बायकोच्या तब्येतीपेक्षा ह्यावेळेस मुलगा होणार की मुलगी याचे जास्त टेन्शन होते. काही वेळाने डॉक्टर डिलिव्हरी रूममधून बाहेर येतात व प्रदीपला सांगतात की अभिनंदन, तुम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली आहे. पण त्यानंतर प्रदीप त्या मुलीसोबत असं काही करतो की त्याचा किशोरीला सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. डिलिव्हरीसाठी आज दवाखान्यात जावे लागेल या विचाराने तिने आज प्रदीपलाही सुट्टी घेण्यास सांगितलेलं असतं. प्रदीपसुद्धा घरीच होता. दुपारच्या दरम्यान किशोरीला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. प्रदीप डिलिव्हरी रूमबाहेर अस्वस्थ मनाने फेऱ्या मारत होता. तो विचार करत होता की काय माहिती ह्यावेळेस काय होईल. आधीच एक मुलगी आहे आणि त्यामध्ये जुळे होणार आहेत. आणि जर दोन्ही मुलीच झाल्या तर काय करायचं या विचारानेच त्याला कसं तरी होत होतं. काही वेळाने डॉक्टर रूमबाहेर येतात व प्रदीपला सांगतात की अभिनंदन, तुम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली आहे. मुलगा झाला आहे हे ऐकून तो खूप जास्त खुश होतो. पण मुलगी झाली आहे हे जेव्हा त्याला कळतं ते ऐकून तो नाराज होतो. तो डॉक्टरांना विचारतो की आता माझी पत्नी आणि मुलगा कसे आहेत. डॉक्टर बोलतात दोन्ही बाळ एकदम मस्त व्यवस्थित आहेत. तुमच्या पत्नी अजून बेशुद्ध आहेत, पण काही वेळाने त्यांना जाग येईल. असे बोलून डॉक्टर तेथून निघून जातात. तेव्हा प्रदीपच्या मनात वाईट विचार येतो. तो ठरवतो की आधीच एक मुलगी घरी आहे आणि पुन्हा मुलगी घेऊन काय करू. त्यापेक्षा किशोरीला जाग येण्याआधीच तिला आश्रमात जाऊन सोडून येतो आणि तिला जाग आल्यावर सांगेन की मुलगी जन्मताच गेली म्हणून. आता तो तेथील नर्सला काही पैसे देतो व आपण जे काही सांगितलेले आहे तेच किशोरीला जाग आल्यावर सांगण्यास सांगतो. पुढचा एकही क्षण वाया न घालवता त्या मुलीला घेऊन दवाखान्यातून जाण्यास निघतो. हॉस्पिटलच्या आवारात एक माणूस तेव्हा रडत बसलेला असतो. पुढे जाऊन प्रदीप त्याची चौकशी करतो. तेव्हा ती व्यक्ती सांगते की काय करू, माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली, पण या वेळेसही आमचे बाळ जन्मताच आम्हाला सोडून गेले. आमचे बाळच राहत नाही. ही तिसरी वेळ आहे. आता पत्नी बेशुद्ध आहे, पण जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा काय सांगू तिला हेच कळत नाही. का देव आमची अशी परीक्षा पाहत आहे. असं बोलत ती व्यक्ती अजूनच रडत असते. प्रदीप त्याला शांत करत असतो. तेव्हा प्रदीपच्या हातातील ती मुलगी रडते. तेव्हा त्या व्यक्तीचे लक्ष त्या बाळाकडे जाते व तो म्हणतो किती सुंदर गोड मुलगी आहे तुमची. तेव्हा प्रदीप रागातच निर्लज्जपणे बोलतो, गोड कसली, घरात आधीच एक मुलगी आहे आणि आत्तासुद्धा एक मुलगी व मुलगा झाला आहे, म्हणूनच हिला आश्रमात सोडण्यास जात आहे. प्रदीप तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. हे ऐकून ती व्यक्ती प्रदीपला बोलते की अहो, असं कसं काय बोलता. मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते, घराची शान असते, आपल्या वडिलांचा अभिमान असते. पण या बोलण्याचा प्रदीपवर काहीच परिणाम होत नाही. तो आपल्या मुलाच्याच विश्वात असतो. हे त्या व्यक्तीलाही समजतं. तेव्हा ती व्यक्ती विनंती करते की कृपया तुम्ही ही मुलगी आश्रमात देणारच आहात तर त्यापेक्षा एक काम करा, ही मुलगी मला द्या. मी तिचा अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणेच सांभाळ करेन आणि तिला पाहून माझ्या पत्नीलाही जगण्याची उमेद निर्माण होईल. तिच्या आयुष्याला देखील नवी दिशा मिळेल. तेव्हा प्रदीप जास्त खुश झाला व त्याने लगेच त्या मुलीला त्यांच्याकडे दिले व पटकन तेथून निघून गेला. किशोरीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने जे ठरवले होते तेच त्याने सांगितले आणि इकडे ती व्यक्ती म्हणजेच समीर त्या बाळाला आपली मानून पत्नीकडे घेऊन गेला होता. आपलीच मुलगी असल्याचे तिला सांगितले. किशोरीला कोणाकडून काही कळू नये म्हणून प्रदीपने लवकरात लवकर दवाखान्यामधून डिस्चार्ज घेतला व तो घरी आपल्या मुलगा व किशोरीला घेऊन आला.
मुलगा झाला आहे म्हणून घरी त्याचे छान चांगले स्वागत झाले. आज या घटनेला 27 वर्ष पूर्ण होतात. बाबा, किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला? औषधं वेळेवर घेत जा. आता मी ड्युटीवर जाऊ की नको? तुम्हाला रोजच आठवण करून द्यावी लागते. अर्पिता म्हणजेच समीरची मुलगी समीरला ओरडत होती. त्यावर समीर बोलतो, हो माझी आई, मी औषधं घेईन वेळेवर. तू माझी काळजी करू नकोस. तू निघ आता, नाहीतर तुला वेळ होईल. तसं नाही बाबा, आई गेल्यानंतर या जगात तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला? आजपर्यंत तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं, आईची माया देखील दिली. तुमचा खूप आधार आहे मला. तुमची खूप काळजी वाटते. म्हणूनच स्वतःकडे लक्ष द्या. लेकीचे प्रेमाचे शब्द ऐकून समीर भावूक झाला. डोळे पुसत त्याने अर्पिताला कामावर जाण्यास सांगितले. अर्पिता ही ड्युटीवर जाण्यास वेळ होईल म्हणून घाईगडबडीत गाडी सुरू करून निघाली. पण तिच्या मनात असंख्य विचार चालू होते, कारण पुढच्याच आठवड्यात तिचा वाढदिवस येणार असतो. त्यावरून तिला आठवतं की तिच्या बाबांनी तिला तिचे जे सत्य सांगितलेले होते, कसे तिच्याच सख्ख्या वडिलांनी तिला समीरकडे दिले होते. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आणि गेल्या इतक्या वर्षापासून समीर बाबांनी आईपासून व आपल्यापासून हे सर्व लपवून ठेवलं होतं, कारण त्यांचा सर्वात जास्त त्रास आईला झाला असता. त्यामुळे आई आम्हाला सोडून गेल्यानंतर बाबांनी हे सत्य मला सांगितलं. खरं तर विश्वासच बसत नव्हता. एक सख्खा वडील आपल्याच मुलीला दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकतो आणि बाबा होण्यासाठी एक बाप त्या दुसऱ्याच्या मुलीला इतकं प्रेम, आपुलकी, माया देतो की तिला जाणीवच होत नाही की ती त्यांची मुलगी नाही. कोणी इतकं चांगलं कसं असू शकतं? असा सर्व विचार करत असताना तिचे भान हरपते व समोरून चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला अर्पिताची गाडी धडकते. अर्पिता पटकन भानावर येते व त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे जाते. त्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झालेली असते. त्यामुळे अर्पिता डॉक्टरांना फोन करून घरीच येण्यास सांगते. अर्पिता त्या व्यक्तीला बोलते, काका, माझे घर इथेच जवळ आहे. आपण रिक्षा करून घरी जाऊ. डॉक्टरही तिकडेच येतील. तेव्हा ती व्यक्ती नाही बोलते, पण अर्पिताने हट्ट केल्याने ते घरी पोहोचतात. अर्पिता त्यांना हॉलमध्ये बसवते व घरी काम करणाऱ्या मावशींना विचारते की बाबा कोठे आहेत? बाबा तर फिरायला बाहेर गेले आहेत. तर अर्पिता सांगते, मावशी, ह्या काकांना पाणी, चहा द्या. डॉक्टरसुद्धा काही वेळात येतात व तपासून निघून जातील. तोपर्यंत अर्पिता घरीच थांबलेली असते. ती व्यक्ती उठून जाण्यास निघते. इतक्यात समीर येतात व त्यांची नजर त्या व्यक्तीकडे जाते. दोघेसुद्धा एकमेकांना पाहून आश्चर्य होतं, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती प्रदीपच असते. तेव्हा समीर बोलतात, तुम्ही ते कसे काय आला आहात? अर्पिता विचारते, बाबा, तुम्ही एकमेकांना ओळखता का? आणि तुम्ही आत्ताच बाहेरून आला आहात ना? बसून घ्या बरं आधी. अर्पिता सांगते, माझ्या गाडीकडून ह्या काकांना थोडीफार दुखापत झाली आहे, म्हणून त्यांना घरी घेऊन आले. पण तुम्ही यांना कसे ओळखता? तेव्हा समीर बोलतो की तुला तुझ्या जन्माचे जे काही सत्य सांगितले होते, त्या व्यक्तीने तुला माझ्याकडे दिले होते, ती व्यक्ती हीच आहे. हे ऐकून अर्पिताला धक्काच बसतो. ती पटकन उभी राहते. बाबा, ह्यांना जायला सांगा आता. ह्यांचा चेहरासुद्धा मला पाहायचा नाही. माझ्या जन्माच्या वेळी ह्यांनी माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही आणि मला तुमच्याकडे दिलं, तर माझं ह्यांच्यासोबत कोणतंच नातं नाही. तुम्हीच माझे बाबा आहात, दुसरं कोणी नाही. समीर बोलतात, अर्पिता, तू अशी कशी काय बोलत आहेस? आणि घरी आलेल्या व्यक्तींशी कोणी असं बोलतं का? त्यावर प्रदीप बोलतात, राहू दे. माझ्यासारख्या माणसाबरोबर असंच वागणं योग्य आहे. मुलाच्या प्रेमासाठी म्हणून मी माझ्याच मुलीला तुमच्याकडे दिलं. घरी असलेल्या माझ्या मोठ्या मुलीला कधीच प्रेम, माया, आपुलकी दिली नाही. पण ज्या मुलासाठी माझ्या हातून इतकी चांगली नाती निसटून गेली, ज्या मुलासाठी माझ्याकडून इतक्या चुका झाल्या, तोच मुलगा आज पूर्णपणे बिघडलेला आहे. माझ्या अतिलाडाने वाया गेलेला आहे. व्यसनं करायला शिकलेला आहे. आणि माझी मोठी मुलगी, ती मात्र तिचे कर्तव्य पार पाडते, आमची काळजी घेते, चांगल्या ठिकाणी नोकरीसुद्धा करते.
जे काही मुलाने करायला हवं ते सर्व काही माझी मुलगीच करते. मुलगा श्रेष्ठ आणि मुलींना कमी समजण्याची महाचूक माझ्याकडून घडली. त्याचा आता वेळोवेळी मला पश्चाताप होत आहे. तुम्ही मात्र एका वडिलांचे कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडले. मुली खरंच घरच्या लक्ष्मी असतात. एवढं बोलून प्रदीप जड अंतकरणाने तेथून जाण्यास निघतात. तेव्हा अर्पिता मागून आवाज देते, थांबा. तुम्ही 27 वर्षापूर्वी जर मला ह्यांच्याकडे देण्याची चूक केली नसती तर कदाचित मला इतके चांगले वडील मिळाले नसते. चांगले संस्कार, शिक्षण, खरं प्रेम, माया मला मिळालं नसतं. त्यामुळेच तुमच्या त्या कृतीबद्दल मी तुमची आभारी आहे. हे ऐकून शरमेने खाली मान घालून प्रदीप तेथून निघून जातो. अर्पिता पटकन समीरकडे जाते व बोलते, कालही तुम्हीच माझे बाबा होतात आणि कायम तुम्हीच माझे बाबा असणार आहात. समीरला सुद्धा आज अभिमान वाटत असतो. ते अर्पिताला मायेने जवळ घेतात व डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.